महानगर पालिका में ट्रेंच का अगर ट्रेंच बताए तो 4 का एक घोटाला करीब 550 करोड़ का टेंडर निकला था। उसमें 188 करोड़ का मुंबई महानगर पालिका का नुकसान हुआ है। इसके बारे में डिटेल्स में बताने के लिए मैं आमदार मीर कोटेचा जी से निवेदन करता हूं कि मीर कोटेचा जी आपके सामने विषय रखें। मीर कोटेचा जी। नमस्कार। आज आपण आपल्या समोर जो मी विषय घेऊन आलेलो आहे खूप महत्त्वाचा आणि ज्याला इंग्रजीत आपण डेलाइट रॉबरी म्हणतो तसा हा प्रकार आहे। मुंबई महानगरपालिकेने ट्रेंचिंगचे निविदा काढलेली होती। 2 महिन्याआधी ते निविदा भरणारे जे लोक होते एकूण 380 कोटीची निविदा भरून आली होती आणि मग काही कारणाने ते निविदा आपण रद्द केली आणि मग आपल्याला सर्वांना आठवण असेल माझं गेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सांगितलं होतं की कशा प्रकारे 9 ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टदारांना महाराष्ट्राचे मंत्री आणि त्यांचे मावस भाऊ यांनी 100 कोटीची सुपारी घेऊन त्यांची 7 वर्षाची सजा एक स्पीकिंग ऑर्डरद्वारे क्लीन चिट देऊन 3 वर्षात करण्यात आली आणि 2200 कोटीचे रोड टेंडर आणि हे 550 कोटीचे ट्रेंचिंग टेंडरमध्ये ते भाग घेऊ शकणार म्हणून त्यांना क्लीन चिट देण्यात आली होती, त्यांची सजा कमी करण्यात आली होती। आता त्याचा पुढचा टप्पा हेच मावस भाऊ मंत्र्यांचे आणि बॉलिवूडचे प्रख्यात डीजे यांनी मिळून हा जो ट्रेंचिंगचा 380 कोटी रुपयाची निविदा भरून आलेली होती त्याला रद्द करायला लावली आणि मग 10 कॉन्ट्रॅक्टर सोबत सहारा स्टार हॉटेलमध्ये या विले पार्ल्याची एका हॉटेलमध्ये हे 10 लोक भेटले, हे प्रख्यात डीजे भेटले, त्या सर्वांनी मिळून एक कारस्थान रचला, सर्वांचं देणं घेणं ठरलं आणि मग हेही ठरलं की हे जे 10 वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट आहे ट्रेंचिंगचे कोणाला कोणता कॉन्ट्रॅक्ट मिळणार आणि मग एक कार्टलायझेशन करण्यात आला, कोण किती रुपये भरणार हे सर्व ठरलं। 100 कोटी रुपये जणू काय आता सचिन वाझे नंतर हे बेंचमार्क बनलेलं आहे या महाविकास आघाडीमध्ये की 100 कोटीच्या खाली सुपारी घ्यायचीच नाही आणि म्हणून पुन्हा एकदा 100 कोटी रुपयांची सुपारी घेतली यांनी आणि 10 कंत्राटदारांनी काय पैसे भरायचे आणि कोणाला कोणतं काम भेटणार हे ठरलं। 27 ऑक्टोबरला आमचे नगरसेवक आणि महानगरपालिकेचे पक्षनेते विनोद मिश्राजी यांनी महापौर आणि कमिशनरला एक लेटर दिलं की अशी घटना घडलेली आहे आणि तुम्ही कारवाई करा, चौकशी करा। 2 नोव्हेंबरला आमचे माजी नगरसेवक प्रवीण छेडा यांनी लेटर लिहिलं की या 10 निविदामध्ये कार्टलायझेशन चाललं आहे, तुम्ही चौकशी करा। आता जो मी बोलणार आहे तो अगदी महत्त्वाचा आहे। हे निविदा कुठेच थांबली नाही, टेंडर भरून आले आणि 18 नोव्हेंबरला मी पुन्हा एकदा सांगतो 18 नोव्हेंबरला हे सर्व सील्ड एन्व्हलप्स टेंडर निविदाचे हे उघडण्याचा दिवस आणि वेळ ठरलेला होता।
एक दिवसा आधी म्हणजे 18ला हे सर्व एन्व्हलप्स उघडणारे होते. 17 नोव्हेंबरला आमचे नगरसेवक विनोद मिश्रांनी एक स्पेसिफिक इन्फॉर्मेशन सोबत लेटर लिहिलं आणि ती स्पेसिफिक इन्फॉर्मेशन कशी होती बघा. अशी माहिती तुमच्याकडे ठाम माहिती असल्याशिवाय तुम्ही देऊ शकत नाही, किंवा एवढी स्पेसिफिक माहिती देण्यासाठी जर तुम्ही देतात आणि ती खरी निघाली तर अर्थात तुमच्याकडे स्पेसिफिक इन्फॉर्मेशन होती किंवा तुम्ही देव आहात. तुमच्याकडे ते देवदृष्टी आहे की उद्या काय घडणार आहे ते तुम्हाला माहिती आहे. आणि हे 10 तुम्ही जर बघितले तर विनोद मिश्राजी यांचा लेटरमध्ये जे 17 नोव्हेंबरला दिला एक दिवस आधी, त्याच्यात स्पेसिफिक लिहिलेलं आहे झोन 1चा कॉन्ट्रॅक्ट ज्ञान कन्स्ट्रक्शन कंपनीला लागेल ज्याची किंमत 80 कोटी रुपये आहे. झोन 2चा महावीर कन्स्ट्रक्शन कंपनीला लागेल ज्याची किंमत 70 कोटी आहे. झोन 3चा प्रीती कन्स्ट्रक्शनला लागेल ज्याची किंमत 60 कोटी आहे. असे 10चे 10 कोणत्या झोनचा कॉन्ट्रॅक्ट कोणाला लागणार आहे, म्हणजे तुम्ही एन्व्हलप उघडले की हेच लोवेस्ट बिडर असणार. 10चे 10 त्यांनी असे लिहून दिले आणि 18 नोव्हेंबरला जसे हे एन्व्हलप उघडण्यात आले तसेचे तसे त्याच कंपन्यांना तेवढीच किमतीची कॉन्ट्रॅक्ट लागली. आता याचा अर्थ काय हे सांगा तुम्ही मला, की यांना देवदृष्टी आहे किंवा यांना स्पेसिफिक माहिती होती. ब्रिजेश नावाचा इसम आहे, ब्रिजेश विले पार्ल्याचा ब्रिजेश नावाचा इसम आहे ज्याचा कामच आहे भरत आणि नरेंद्र नावाचे 2 इसम आहेत आणि एक किंगपिन आहेत महानगरपालिकेत. हेच ठरवतात कोणाला कोणता टेंडर भेटणार. आणि या आपल्या बॉलिवूडचा प्रख्यात डीजेनी त्यांच्या सोबत मिळून हे पूर्ण कारस्थान रचला आणि तसेचे तसे 380 कोटी रुपयाचा काम आज 570 कोटी रुपये मध्ये तोच काम या 10 कंत्राटदारांना देण्यात येणार आहे. 188 कोटी रुपये मुंबईकरांची मेहनतची कमाई, टॅक्स मधनं आकारलेली इन्कम महानगरपालिकाची आपण या मंत्र्यांचे मावस भाऊ, बॉलिवूडचा प्रख्यात डीजे आणि हे कंत्राटदार या सर्वांच्या खिशात आपण घालणार आहोत. आणि म्हणून आम्ही इथेच थांबणार नाही आहोत. 17 नोव्हेंबरला विनोद मिश्राजींचं लेटरही गेलेलं आहे आणि 48 तासात मंगळवारपर्यंत जर मुंबई महापौर आयुक्त यांनी ही निविदा रद्द केली नाही आणि चौकशी बसवली नाही तर आम्ही मुंबई हायकोर्टात PIL फाईल करू. धन्यवाद. हा 9 आहेत, सॉरी 9 पॅकेट्स आहेत आणि 9 कॉन्ट्रैक्टर है, 9 है। देखिए पिछले प्रेस कॉन्फ्रेंस में मैंने आप सभी को जानकारी दी थी कि किस प्रकार से हमारे महाराष्ट्र के मंत्री एवं उनके मौसेरे भाई इन्होंने मिलके जो मुंबई के बड़े माफिया कॉन्ट्रैक्टर्स हैं जिनको 7 वर्षों के लिए ब्लैकलिस्ट किया गया था, उनसे 100 करोड़ रुपए की सुपारी लेकर किस प्रकार से उनकी सजा माफ करवा के 3 साल पर लाया गया ताकि वो मुंबई के रोड वर्क्स के 2200 करोड़ और ये 500 करोड़ के टेंडर्स में सम्मिलित हो सके। अब उसका अगला चरण आपके सामने लेकर हम आ रहे हैं। मुंबई महानगर पालिका में 9 विभागों में ट्रेंचिंग का कॉन्ट्रैक्ट
करीबन 2 से ढाई महीने पहले निकला था और तब जो टेंडर्स खोले गए तो उसकी कुल मिला के राशि थी 380 करोड़ रुपए। फिर एक बार हमारे इसी मंत्री के मौसेरे भाई और बॉलीवुड के प्रख्यात डीजे, इन्होंने मिलकर उस टेंडर को रद्द करवाया। ढाई महीने के बाद फिर से एक बार यह कामों के टेंडर निकाले गए। बॉलीवुड के इस प्रख्यात डीजे ने विले पार्ला में रहने वाले भरत भाई, नरेंद्र भाई, इन्होंने मिलकर इन 9 कॉन्ट्रैक्टदारों के साथ एक ज्वाइंट मीटिंग की। विले पार्ले की एक 5 स्टार होटल में ज्वाइंट मीटिंग की। उस मीटिंग में तय हुआ कि ये मुंबई के 9 जोन के टेंडर पब्लिश होने वाले हैं, तो आपस में कार्टेलाइजेशन कर लेते हैं, कौन क्या भरेगा ये तय हो गया। और इन्हीं 9 कंपनियों को 9 अलग अलग विभाग के कॉन्ट्रैक्ट लगेंगे, आपस में तय कर दिया कि भैया मैं जोन 1 का 80 करोड़ का भरूंगा, तो बाकी 8 ने 82 करोड़ या 81 करोड़ के ऊपर भरना है ताकि मैं लोएस्ट बिडर रहूं। दूसरे में बाकी 8 ज्यादा भरेंगे। ये सब तय हो गया। यह जानकारी मिलने के बाद हमारे नगर सेवक और पक्ष के नेता विनोद मिश्रा जी ने 27 अक्टूबर को एक पत्र लिखा आयुक्त को और महापौर को कि इस प्रकार से पूरा कांड रचा जा रहा है और आप इसकी जानकारी लीजिए। 2 नवंबर को हमारे पूर्व नगर सेवक प्रवीण छेड़ा जी ने पत्र लिखा कि इस प्रकार से कांड रचा जा रहा है, जानकारी लीजिए, इंक्वायरी बिठाइए। और 18 नवंबर को ये टेंडर खुलने वाले थे। 18 नवंबर को ये जो 9 जोन के टेंडर खुलने वाले थे, मतलब वो सील्ड एनवलप खोलने वाले थे, तो 24 घंटे पहले यानी 17 नवंबर को एक लेटर हमारे नगर सेवक विनोद मिश्रा जी ने महानगर पालिका मेयर एवं आयुक्त को दिया और उसमें साफ साफ लिखा है कि ये 9 पैकेट किन कंपनियों को लगने वाले हैं, किसको कौन सा लगने वाला है, और वैसे ही उसी प्रकार इन सभी को, उन्हीं कंपनियों को वही टेंडर लगे। इसमें यह भी लिखा गया है कि किस प्रकार से मीटिंग हुई, कहां हुई, और ये पूरा कार्टेलाइजेशन है और यह रद्द होना चाहिए। इस पे इंक्वायरी बिठानी चाहिए, दोषियों को सजा होनी चाहिए, क्योंकि ये पूरे कांड में जो काम 2.5 महीने पहले 380 करोड़ का था, 2.5 महीने के बाद वह काम टेंडर को रिग करके 569 करोड़ का हो गया। मुंबई करों के मेहनत की कमाई 188 करोड़ रुपए हमारे मंत्री के मौसेरे भाई, बॉलीवुड के प्रख्यात डीजे और इन 9 कॉन्ट्रैक्टदारों के जेब में डालने का पाप यह किया गया है। और अब अगर ये टेंडर रद्द नहीं हुए तो हम निश्चित ही हाई कोर्ट में जाएंगे। 48 घंटे की हम मोहलत देते हैं। तत्पश्चात हम मुंबई हाई कोर्ट में बिल्कुल केस फाइल करेंगे। आपके प्रश्न? हे बघा, तो डीजे तो लिहिण्यात चूक असणार, तो कंपनीचा मालक नाही आहे। अच्छा, न्यू इंडिया कंपनीमध्ये तो डीजे आहे आणि तो प्रख्यात डीजे आहे, तेजस नाही, दुसरा नाव आहे त्याचा। आणि
तो डीजे प्रख्यात आहे, आपण सर्वांना माहिती आहे. त्याचे बरेच गाणी त्यांनी बॉलिवूडचे रिमिक्सेस केलेत आणि निश्चितच त्या 5 स्टार हॉटेलचे जर आपण CCTV फुटेज काढले तर हे बॉलिवूड प्रख्यात डीजे आणि त्यांच्या सोबत हे जे 9 लोक होते यांचं मीटिंग आपल्याला दिसेल. देखिए, मैंने पिछले प्रेस कॉन्फ्रेंस में भी कहा था, महाराष्ट्र के मंत्री, उनके मौसेरे भाई, अब एक ही जोड़ी तो है भाई, एक ही जोड़ी है और फिलहाल यही जोड़ी सब कर रही है. अब डीजे, प्रवीण भाई ने कहा तेजस, तेजस उसका नाम नहीं है, उससे मिलता जुलता ही है. नहीं, तेजस नहीं है, चेतस, डीजे चेतस. डीजे चेतस हमारी जानकारी के मुताबिक उस जगह पर, उस होटल में बाकी सभी कॉन्ट्रैक्टरों के साथ मौजूद थे, मीटिंग की. और निश्चित ही अगर महापालिका आयुक्त, महापौर महोदया, इन्होंने इंक्वायरी लगाई, पुलिस ने अगर इंक्वायरी लगाई, पुलिस ने अगर इन सभी के कॉल डेटा रिकॉर्ड्स, इनके GPS लोकेशन, हमारे मोबाइल का जो टावर लोकेशन आता है, और इस होटल के CCTV फुटेज मंगवाए तो दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा. जसं आपण विचारलं डीजे चेतस, तर आमची जी माहिती आहे, डीजे चेतस आणि इतर कंत्राटदार या विलेपार्ल्याचा पंचतारा हॉटेलमध्ये भेटले होते. आणि जर महानगरपालिका आयुक्त, महापौर महोदया मॅडमनी इन्क्वायरी बसवली, पोलीस आयुक्तांनी चौकशी केली, तर निश्चितच या सर्व 9 जणांचे कॉल डेटा रेकॉर्ड्स, या हॉटेलमधले CCTV फुटेज, GPS लोकेशन आणि मोबाईल टावर लोकेशन, या 4 गोष्टी कन्फर्म करतील की हे सर्व भेटले होते. कार्टलायझेशन झालेलं आहे, टेंडर रिग करण्यात आलंय आणि मुंबईकरांचे 188 कोटी रुपये यांचा खिशात घालण्याचा पाप घडलेला आहे. मी आपल्या सर्वांना माहिती आहे की हातात पुराव्याशिवाय कोणाचं नाव घेत नाही. याचा आधी मी मंत्र्यांचे नाव घेतलेले, पण त्यावेळी माझा हाती पुरावे होते. माझे हे पेपर ट्रेल हाती ज्या दिवशी लागेल, मी रोखठोकपणे निश्चितच त्या मंत्र्यांचं नाव आणि त्यांचा मावस भावांचं नाव आपल्या समोर आणणार. आमदार मेन कोटे साहेब, तुम्ही 29 ऑक्टोबरला प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्याच्यामध्ये 975 कोटीचा रस्ते बांधणीचा जो घोटाळा केला होता, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना शिक्षा पण झालेली आहे, पण पुढे काहीच झालेलं नाही. त्याच्यावर आता विनोद गुप्ता साहेबांनी पण बऱ्याचशा कंप्लेंट केलेल्या आहेत. प्रवीण शरद साहेब आमचे, हे बघा, मला हे बघा, आम्ही काही मॅटरमध्ये गव्हर्नर साहेबांची वेळ घेतलेली आहे. लोकायुक्तकडे तक्रार करू, गव्हर्नर साहेबकडे करू, कोर्टात जाऊ, अँटी करप्शन ब्युरोमध्ये आम्ही दिलेलं आहे. हे सर्व आम्ही निश्चितच करू. आणि त्याच्यावरती विनोदजी प्लीज जवाब दीजिए. जैसा आपने प्रश्न
प्रश्न किया है माननीय आमदार साहब की प्रेस कॉन्फ्रेंस के बाद। प्रेस कॉन्फ्रेंस में 1200 प्लस 1200 के रोड कॉन्ट्रैक्ट में विशेष कंडीशन, जिसके पास अस्फाल्ट प्लांट की कंडीशन डाली गई थी, उस प्रेस कॉन्फ्रेंस का मुद्दा था कि वो निकाला जाए और ये 9 लोगों को टेंडर देने के लिए मुंबई महानगर पालिका और माननीय मुंबई के मंत्री और उनके मौज भाव उनके कट स्थान उनके षड्यंत्र से सुपारी लेकर के भ्रष्टाचार करने का काम किया गया। उस प्रेस कॉन्फ्रेंस के बाद वो 2200 करोड़ रुपया माननीय आमदार साहब की प्रेस कॉन्फ्रेंस के बाद माननीय आयुक्त महोदय ने वो जो विशेष कंडीशन थी जिसकी वजह से बड़ा भ्रष्टाचार होने वाला था, वो कंडीशन उन्होंने निकाल दिया। लेकिन कमिटमेंट उस समय जो टेंडर माफिया हैं, सत्ता में बैठे सत्ताधारी शिवसेना के लोग हैं, जो उनका कमिटमेंट था 100 करोड़ का, वो वहाँ नहीं पूरा हुआ, तो उन्होंने 550 करोड़ के जो ट्रेंच के कॉन्ट्रैक्ट है उसमें उन्होंने अट डाल दिया। उसी के बारे में एडवांस में मैंने 28 नवंबर को पत्र लिखा, 28 अक्टूबर को लिखा और 2 नवंबर को सम्माननीय प्रवीण छेड़ा जी ने लिखा। मैंने 17 नवंबर को खुलासा किया। ऐसा नहीं कि हमने प्रेस कॉन्फ्रेंस लिया तो कार्रवाई नहीं हुई, कार्रवाई हुई और अभी भी उम्मीद है कि कार्रवाई ये लोग करेंगे। और कार्रवाई नहीं करते तो जैसा आमदार साहब ने बताया, हम लोग माननीय उच्च न्यायालय में PIL फाइल करेंगे। आणखी काय कोणाचे प्रश्न आहेत का? बघा, महाराष्ट्राचा पर्यावरण तर ऑलरेडी दूषित आहे. आपण मुंबईची हवामान किती वाईट झालेले आहेत. आता पाऊस पडला तर मुंबईची हवा थोडी सुधारली आहे. मेट्रो मध्ये ज्या मेट्रो कारशेड मध्ये 2700 झाडे कापण्यासाठी त्यांनी पूर्ण आरेचा मेट्रो शेड हलवला. आज आपण एका वर्षात पर्यावरणचा जर विषय घेतला तर 28,000 झाडे हे प्रायव्हेट बिल्डरांना त्यांच्या प्रोजेक्टसाठी तोडण्याची परवानगी महापालिकेने दिलेली आहे. मुंबई का भ्रष्टाचार का एनवायरमेंट तो खराब हो गया। के हल्दो को भाई जो भी नहीं आलेली आहे ना, त्याच्यात हे पूर्ण एक्सेल शीट आहे, पूर्ण माहिती आहे. जो चार्ट है ना, तो चार्ट में आपको लिखा रहेगा। ज्ञान में 2 महीना पहले 52 करोड़ रुपये भरा था, बाद में वही बढ़ गया 85 और लेटर में मेंशन है कि कितना बढ़ेगा, एडवांस में मेंशन है, जोन भी मेंशन है कि कौन सी जोन में किसको मिलेगा। सेम मिला, सेम जोन, सेम परसेंटेज, सेम रेट, जो हमने प्रिडिक्ट किया था सेम हुआ है। वो जिनको हे बघा, एवढा स्पेसिफिक माहिती म्हणजे यांच्याकडे ठाम इन्फॉर्मेशन होती किंबहुना यांच्याकडे संजयची ती देवदृष्टी आहे. उसमें जिनको वसूली का हिस्सा नहीं मिला वहां से इन्फॉर्मेशन है. सेम मी पण त्या दिवशी मी ट्वीट